जीजे काय ग काय झालं? काय नाही रे, आज आपल्या तायडीची आठवण लई येते मला. जीजे मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ती. मला आजाची काळजी लई वाटते बघ. जीजे आजाला पण लहानाचा मोठा केला, त्याला सांभाळलं. आता त्याचं पुढं काय होणार ह्योच डोसक्यासारखा विचारतोय माझ्या बघ. अगं मग त्यात रडायचं काय? हा आता समजा चांगलं आहे का नाही? आजा बी मार्गाला लागलाय, सोन्यासारखी बायको आहे, संसार आहे, अजून काय पाहिजे? अरे म्हणूनच काळजी वाटत्या. जीजे काय बोलती काहीच कळना बघ मला. अरे समाधान्या, 2 दिवस झाले माझ्या डोळ्याची झोप उडाली बघ. जीजे विक्रमच्या जाण्यानं समद्यांच तसं झालंय बघ. पण जीजे तू काळजी करू नकोस. अरे पिकेच्या तोंडाकडे बघितलं तर पोटात बडबड येते माझ्या. कसं व्हायचं रे त्या पोरीचं? अगं समजा गाव आहे त्यांच्या पाठीमाग, हा आपण आहेच की. अरे तरी पण तरणार ताटा लोक गमावलाच का नाही तिनं? जीजे जे झालं ते झालं, त्याच्या रोगात आपण कशाला जास्त. म्हणूनच मन घाबरते माझं. समाधानी ऐक माझं, आपण लोक आजाला पाठवायला. अगं पण पण बिन काय नाही, मी सांगते त्याला. माझं ऐकल तो बघ, ऐकल. नग नग आता लगेच बोलू नकोस त्याच्याशी असलं काय. अरे लगेच म्हणजे आता 2 दिवसांनी तिथे जायची वेळ आली की. पण जीजे अगं त्यानं ट्रेनिंग पूर्ण केलंय, हा असं निम्म्यातनं माघारी वळणं मला नाही पटत. अरे आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे र? आणि वर जाऊन मी ताईडीला काय जबाब देऊ? नको नको, आपण त्याला नाही पाठवायचं. नाही नाही अगं तो नाही ऐकायचा. ऐकतोय काय झालं नाही ऐकायला? आपण त्याच्याशी बोलू, त्याला समोर बसवून त्याला समजावून सांगू. त्याला म्हणायचं तुला बाबा काय करायचं असेल ते इथंच ह्याच गावात कर. जी काही मिळेल ती मीठ भाकरी आपण सुखान बसून खाऊ इथं. अगं जीजे ऐक तरी तू. काय नाही जिजे बिजे, आधीच या घरावर एका मागणं एक नाही ती संकट येतात. आता आता कुठं पोराचं लगेच झालंय त्या जैनीचं असं. उद्या काय कमी जास्त झालं तर काय करू बाबा मी? नको 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 नको, नाही पाठवायचं आपल्याला. आर्मी बिर्मी काही नको ते. अगं ऐक तरी तू. जीजे आपण आता चांदवडी या गावामध्ये आहोत. विक्रम राऊत यांच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. त्यांचे लहानपणीचे मित्र आणि उज्ज्वल बँकेचे संचालक हर्षवर्धनजी देशमुख उर्फ भैयासाहेब यांच्याकडून. भैयासाहेब, काय भावना आहेत, काय सांगाल? विक्याबद्दल काय बोलू, किती बोलू आणि कसं बोलू असं आमचं झालंय. विक्या आमचा लहानपणापासूनचा अगदी जवळचा मित्र होता. आईला अर्धाच इंटरव्ह्यू ठेवला बघ त्यानं. भैया तुम्ही झकास बोललाय बर का. अरे काय झकास, ते विकेसन माझं रिलेशनशिप जरा स्ट्रॉंग करायला पाहिजे होतं मी. म्हणजे जरा अजून इमोशनल वाटलं असतं. चुकलंच माझं. अहो नाही भैया, अख्खं गाव नाव काढतंय तुमचं. कसलो भारी भैया बोलतात म्हणतात सगळे. हा खरं मग भैया तो आज गेला असता ना तर अजून खरं इमोशन बाहेर आले असते बघ माझ्या. अहो वेट भैया वेट, 2 दिवसात ते बी जाईल. मग काय? हे मेन महत्वाचा मुद्दा इथं गावातल्या लोकांनी बघून उपयोग नाही. पक्षीश्रेष्ठींनी पण बघितला पाहिजे, त्यांचा फोन आला पाहिजे. हो डोंट वरी भैया, हा व्हिडिओ सगळीकडे मोबाईलवर व्हायरल केलाय मी. आणि 4 पोरं बसवल्यात वायफाय लावून. खरं हा, आणि त्यांना जरी टीव्हीवर बघायला वेळ मिळाला नाही ना, मोबाईलवर बघणार हे फिक्स. आणि फोन नाही आला तर भैया मी एक आयडिया देऊ क्या? क्वालिटी आहे का? एकदम जबराट क्वालिटी आहे बघा. जम्या आयडिया जर क्वालिटी नसल, उजव्या हाताला बसलाय बर का. अहो नाही भैया, क्वालिटीच आहे. भैया त्यांचा फोन आला नाही ना, आपणच त्यांना फोन करायचा. शहीद विक्रम राऊत यांच्या घरी भेट देण्यासाठी बोलूया. हा वाघ आहे तू माझा वाघ. देवा थँक्यू, अशी 2 अनमोल माणसं माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी.
मेरे दो अनमोल रतन. पण यावर नुसती 2 दिवस चर्चा चालून उपयोग नाही. विके गेल्यानं आपल्याला लई मोठा मुद्दा मिळालाय. तो आपण आपल्या कामासाठी पुरवून आणि योग्य पद्धतीनं वापरला पाहिजे. जेडे ए जेडे जेडे अगं काय भैरीस का काय? काय ग मम्मी? पेपर वाचते ना मी. आली मोठी पेपर वाचणार. चल जरा मला किचन मध्ये मदत करू लाग. एवढं वाचून झालं की येते. काय पोरगी तर आहे, एका कामाला हात लावायला मागत नाही. खायला कारण भुईला भार. नुसतं पेपर वाचून लय मोठा दिवा लावणार आहेस माहिती. इथं काय बातमी आली ना पेपरात ती वाच, मग तुझ्या डोळ्यामोरचं बी दिवं पेटत्याल. अशी काय बातमी आली? ऐक, शहीद विक्रम राऊत यांना सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर. केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवून देण्याचे मंत्र्यांचे आश्वासन. अगं बाई, एवढं 25 लाख? 35 लाख केंद्र सरकारचे मिळून, आणि वरनं जमीन आणि पेट्रोल पंप बी देणारे असं मान्य केलंय. एवढं बरंच आहे की म्हणायचं. म्हातारीच्या तर आयुष्यभराची सोयच झाली. तिला कशाला लागतं एवढं? होय, पण मी काय म्हणते, आता सरकारने त्या म्हातारीची सोय केली ना, मग जरा ह्या महाराणीला पण म्हणावं आपल्या घराकडे बी लक्ष द्या. काम आमच्या बोकांडी मारून बोंबलत हिंडायला पाहिजे नुसतं. सगळं गाव म्हणतंय किती करती, ना नात्याची ना गोत्याची, पण म्हातारीची पोटच्या लिकिवानी काळजी घेती. बघू की एवढं पैसे मिळणार आहेत त्यातलं काय देती. काय माहित बाई, पण मावशी मावशी म्हणून घेईन पण. होय, मग म्हणाव तिकडच जाऊन राहा, नाहीतरी नुसती झोपायपुरतीच येते. असं सहजासहजी घर सोडणार आहेत बाई ती. असू दे, मी बी मस्त पुष्पा भैटे आहे. काय आला का? झाली का तिकडची कामं? नाही म्हणजे नाही, मग काय आता आम्हाला बोलवायला आली का काय? आम्ही अहो, आपल्या पण घरातली कामं आहेत, आपलं बी घरदार आहे, कामं असतात. कामं करायची आणि मग जायचं लोकांची सेवा करायला. आम्ही काय नाही म्हणतोय.